शेतकरी कर्जमाफीसाठी उदगीर जळकोटचे आमदार संजयजी बनसोडे यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मशाल आंदोलन. उदगीर. शेतकरी कर्जमाफी तसेच पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MACRGS मधून करणे आणि दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्यासाठी एप्रिल 11 रोजी रात्री उदगीर जळकोटचे आमदार संजयजी बनसोडे यांचे घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मशाल आंदोलन करून निवेदन देण्यात आले. या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेमलता भंडे, तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुंदे, शहर प्रमुख शहाजहान शेख, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सूर्यभान चिखले, जळकोट तालुका अध्यक्ष संग्राम गायकवाड, शहर संपर्क प्रमुख अमित विजयकुमार खंदारे, तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे, प्रहार कामगार नेते माधव शेळके, प्रहार कामगार अध्यक्ष मोशाभाई शेख, कामगार शहर अध्यक्ष मोहम्मद शेख, हसन शेख, शहर सचिव बालाजी बिरादार, तालुका संघटक आनंद गव्हाणे, सरचिटणीस गुणवंत बिरादार, तालुका सरचिटणीस रामेश्वर स्वामी, तालुका उपाध्यक्ष संदीप पवार, प्रशांत गंगना, शहर उपाध्यक्ष मोहम्मद चौधरी, शहर संघटक मधुकर गायकवाड, करडखेल शाखेचे माणिक बोरले, ज्ञानदेव कलमुकले, बालाजी बोरले, दत्ता राघू, अविनाश शिंदे आदींनी निवेदनावर स्वाक्षरी करून या आंदोलनात उपस्थित राहून आमदार महोदय निवासस्थानी नसल्याने पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आपणास या निवेदनाद्वारे कळवितो की महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते की आम्ही निवडून आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईमुळे शेतकरी अख्खाच्या अख्खा कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिद्ध झालेले आहे. अशी परिस्थिती असताना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाहीत, अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिका घेत नाहीत. यासाठी महाराष्ट्र विचारवंत आणि लढवया व्यक्तीचा महाराष्ट्र आहे. एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल 11 ही शेतकऱ्याचा असूड लिहिणारे, शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच भारतीय संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत, तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा व छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार यांच्या विरोधात शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते वंदनीय बच्चू भाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात शेतकरी कर्जमाफी तसेच पेरणी ते कापणीपर्यंतचे खर्च MACGS मधून करण्याबाबत आणि दिव्यांग बांधवांना 6,000 रुपयेचे किमान मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा व आमच्या रास्त न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करून सर्व शेतकरी व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा. याकरिता या मशालीचा उजेड आपण विधानसभेपर्यंत न्यावा, याकरिता हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रसंगी आमदार महोदय निवासस्थानी नसल्याने त्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेले पोलीस प्रशासन यांनी निवेदन स्वीकारून सहकार्य केले व आपले निवेदन माननीय आमदार महोदयांच्या पर्यंत पोहोचू असे पोलीस प्रशासनाने म्हटले. शेतकरी कर्जमाफी असेल, दिव्यांगांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पेरणी ते कापणीपर्यंत खर्चाचा विषय असेल, हे सर्व विषय विधानसभेच्या येत्या अधिवेशनामध्ये आवाज उठवावा, यासाठी आमदार संजयजी बनसोडे यांच्या उदगीर निवासस्थानी सर्व प्रहार पदाधिकारी यांच्या वतीने मशाल आंदोलन व निवेदन देऊन करण्यात आले. पूर्णविराम. नमस्कार नमस्कार. जय प्रहार. जय प्रहार. स्टिकर कुठे, स्टिकर वाले थोडं हात वर स्टिकर समोर घ्या की हां बरोबर नाही येते मागे 3-4 आहेत आता कोणाला पाहिजे का स्टिकर सगळ्यांनी एकदा हात लूज मसाला थोडं मागे द्या.
थोडा हात मॅडम दिसणार गेलं मागे अंगावर पड मागे नाही पड मागे आपण करून घेऊ हां शांतता भंग करायची नाही, तुमच्या भावना कळवल्या जातील शासनाला. हा, बाईट घ्या. तुम्ही घ्या की व्हिडिओ चालू करा. कुठे